अफजल खान निघाला, महाराष्ट्र संपवायला निघाला. करेक्ट. अफजल खान उंचीला 7.25 फूट, जेवायला बसला बोकड खायचा. हा तर माझा शिवरायचे 2 मावळे दिसायचे, ते जिजाऊच्या 2 लेकी दिसायची. लेकच नाही जिजाऊची, नाही मावळाच आहे. मावळाच आहे. दिसते. पण ह्याला नाश्त्याला वडापाव संपत नाही बघा. हा बरोबर आहे. अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार आहे ती पहार आता आपण भवानी मंदिरात पाहूया. अशा पहारेला अफजल खान गाठ मारायचा. वा. तांब्याचा कालोरा बनवायचा. कालोरा म्हणजे काय, त्याची मून टाकायचा. या खानाचं कुटुंब होतं, हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लकी होता, कारण 64 बायकांचा धनी होता. किती लकी होता बघा. बाप रे बाप, काय लकी बाप होता. आणि अफजल खान 43 मुलांचा बाप होता. बघा आज आमच्यातला मुलगा जर ट्रिपला निघाला तर बिचारा आई बाबांना केवढे त्रास देतात. 43 मुलं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. कुठल्या डेपोची हिस्ट्री होती माहित नाही, किंवा तुमच्या स्वामींचे बस नव्हते आमच्याकडे. राईट राईट. नर्मदा. ज्या वेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा, अर्थात शिवाजी डोंगरातले हुंदरे. नक्की का होता, 43 मुलांचा बाप होता. बघा आज आमच्यातला मुलगा जर ट्रिपला निघाला तर आई बाबांना एवढा त्रास देतात. 43 मुलं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. ज्या वेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा, अर्थात काय, शिवाजी डोंगरातले हुंदिरे पकडून किंवा मारून घेऊन येईल, हे उद्गार काढले. शुभोळ पाहणारी खान निघाला काजीकडे. जसं आपल्या हिंदू धर्मात पुजारी असतात तसे मुस्लिम धर्मामध्ये काजी असतात. खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी नवाब म्हणतात, तोबा तोबा तोबा, शिवाजींचा नाच सोडा, शिवाजी राजाला मारणं सोपं नाही. हे जेव्हा अफजल खानने ऐकलं तेव्हा अफजल खानने त्या काजीला जागेवर मारून टाकलं. खानाचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं, त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचे. म्हणजे अफजल खान लहान होता, इतका लहान इतका लहान इतका लहान, आपल्या सगळ्यांपेक्षा खान लहान होता. बिचारा 58 वर्षाचा कवळा बांड. 64 लग्न होतं. 13 दिवस लग्नाला झाले. अफजल खानच्या बायकोने विरोध केला, काही दिवस शिवाजींचा नाव सोडा, आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय. आणि खानाने विचार केला आणि बायका मारायला सुरुवात केली. कुठे बायका मारलेत मी स्वतः पाहून आलोय. आपणही सगळेजण जा. आपण तुळजापूरला जातो. मग तुळजापूरला गेला म्हणतो आपण जाऊ गाणगापूरला. करेक्ट. गाणगापूरला जाताना मध्ये जातोय गाणगापूरला, तर आपण तुळजापूर मार्गे जातो. मग तिकडून जाताना म्हणतो गाणगापूरला जाताना अफजलपूर गाव लागतं. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या 60 बायकांची कत्तल केली. का माझ्यानंतर माझं कुटुंब हे सांभाळणार कोण, मी जिवंत राहिलो तर आणखी 64 बायका करू शकतो. एवढा क्रूर खान होता. आणि खान निघाला, निघताना त्याला 2 महिने गेले. आज बघा तुम्हाला निघालेत नाशिक आणि लातूर, तुम्हाला निघताना नाही म्हणलं तरी 15 दिवस गेले. तुमच्या मागे कामाचे व्याप आहेत. तुम्ही शेतकरी असाल तर शेतीची काळजी, व्यापारी असेल धंद्याची काळजी. मी प्रत्येकाला काम धंद्यातून वेळ काढायला लागतो.